खेड तालुक्यामध्ये खवट इथं मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली होती आणि या दरडीच्या मातीचा ढिगारा सुमारे 12 तासांच्या अथक प्रयत्नानंतर एका मार्गिकेवरून हटवण्यात यश आलेलं आहे आणि त्यामुळे महामार्गावर एकेरी दिशेने वाहतूक आता सुरू करण्यात आलेली आहे। तर दोन्ही बाजूंना अडकून पडलेली वाहनं टप्प्याटप्प्यानं इथनं सोडली जात आहेत। दुसऱ्या मार्गिकेवरील मातीचा ढिगारा हटवण्याचं काम अजूनही सुरू आहे। तर महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी यंत्रणा आता युद्ध पातळीवर कामाला लागल्यात। राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 12 तासांपासून ठप्प असलेली वाहतूक आता पुन्हा एकदा मार्गस्थ होताना आपल्याला दिसते आहे। जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने पूर्णपणे एका मार्गिकेवरची 2 लेन पूर्णपणे दरड हटवून बाजूला जाण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते या ठिकाणी यंत्रणेला मदत करत आहेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जो त्रास गेल्या 12 तासांपासून प्रवाशांना सहन करावा लागला, याला नेमकी जबाबदार कोण आहे हे प्रश्न तर निश्चितच शासनाला याची उत्तरं द्यावी लागणार आहे। आपत्कालीन यंत्रणा सज्ज नव्हती का? राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाची यंत्रणा सज्ज नव्हती का? हे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। लोकांचा जो 10 ते 12 तासाचा वेळ फुकट गेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर, भारत देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारची जर का परिस्थिती निर्माण होणार असेल तर ती निश्चितच शोभनीय नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारची यंत्रणेवर आता निश्चितच चौकशी होणं हे आवश्यक आहे। पुढार न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।